नमस्कार, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज जरा आपण काहीतरी वेगळं ट्राय करतो आहे. आज मी ऑफरोडिंग करण्याचा प्रयत्न करतो आहे. ऑफरोडिंग म्हणजे आता हे आमच्या गावचं छोटंसं हे जंगल आहे, फॉरेस्ट एरियामध्ये आपण थोडीशी गाडी पळवण्याचा प्रयत्न करूया आणि व्हिडिओ कसा येतो आहे त्यावर बी लक्ष देऊया. तर चला लेट्स स्टार्ट. तर मित्रांनो, ही आपली गाडी अपाचे RTX 300 आणि आपण आज आपल्या फॉरेस्ट एरियामध्ये करणार आहे ऑफरोडिंग. तर करूया गाडी स्टार्ट. एक छोटासा ट्रॅक आहे आपला, त्या ट्रॅकवरती थोडी गाडी पळून बघूया आणि कसा रिझल्ट येतो आहे, कसा व्हिडिओ येतो आहे ते पण बघूया. सध्या तरी मी एकदम गाडी स्लो चालवतो आहे 30च्या स्पीडमध्ये, कारण की कालच पाऊस पडलेला आहे. तर असा हा छोटासा ट्रॅक आपण केला आता आणि हे सध्या आपण ऑफरोडिंग मोडमध्ये आपली गाडी चालवलेली आहे. खूप मस्तपैकी गाडी स्किड होते. तुम्ही बघताय ही गाडी कमीत कमी इथून 10 ते 15 फूट पूर्ण स्किड होत गेलेली, पण गाडी एकदम स्टेबल लँडिंग आहे गाडीची, त्यामुळे त्या गाडीला जे स्किल ऑफरोडिंगचे असतात, जे स्किल लागतात ना ऑफरोडिंगसाठी, ते सध्या आपल्याकडे नाही आहेत. आपण आजपर्यंत ऑफरोडिंगची गाडी, आपण ह्या साईजची गाडी, या CCची गाडी ऑफरोडिंगला कधी चालवली नाही. आपण फक्त आपली जी 100cc फॅशन प्रो आहे ती ह्याच्या आधी खूप जास्त ठिकाणी चालवली आहे. मोठमोठे डोंगरसुद्धा मी ती गाडी घेऊन चढलेलो आहे. तर हिला थोडंसं हँडल करणं किंवा हिच्यासोबत खेळणं थोडंसं सध्या अवघड जातं आहे, पण चला हळूहळू आपण प्रयत्न करूया जेवढं आपल्याला त्याच्यासोबत एन्जॉय करता येईल तेवढं. काय मित्रांनो, काय वाटतं तुम्हाला या गाडीकडे बघून? एकदा जरा कमेंटमध्ये सांगा तरी, म्हणजे मला तरी कळेल की बाबा मी नक्की काय घेतलं आहे. आणि पण जे लोक मला भेटतील का नाही, त्यांचं एकच रिॲक्शन आहे की बाबा ही
600 सी सीची आहे काय 800 सी सीची आहे काय, कारण की काही लोकांना अजून माहितीच नाही की बाबा ही गाडी मार्केटमध्ये आहे म्हणून अशी, आणि ती बी एवढ्या कमी किमतीत की सर्वसामान्य कोणतेही म्हणजे जे लोक बुलेट वापरतात ना त्यांनासुद्धा परवडणारी अशी ही गाडी आहे. अजून काही लोकांना माहिती नाही. आणि सध्या तरी हे आपल्या तालुक्यात फक्त आणि फक्त एकच, आणि ती फक्त आपल्याकडे आहे, ती म्हणजे RTX 300 मित्रांनो. आणि हे आपलं आहे इंस्टाग्राम ID, फेसबुक ID आणि यूट्यूबचा ID. तर सगळ्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि एकदा बघून घ्या. चला मग आपण निघूया. खूप अंधार होत आला आहे, तर दिवस मावळ, वातावरण भार आहे एकदम. आणि हे आमचा आपला त्या पापरी गावचा फॉरेस्ट एरिया. तर मित्रांनो, कसा वाटला छोटासा व्हिडिओ, सहज टाईमपास म्हणून मी आज आमच्या फॉरेस्ट एरियामध्ये आलतो आपल्या अफाचीला घेऊन. आणि काय दिसते बघा ना यार, काय दिसते जबरदस्त. आपण याची लाईट ऑन करूया, आणि लाईट ऑन करून आत्ता बघा कसली भारी दिसते आता बघा. जबरदस्त लाईट, जबरदस्त सगळ्या गोष्टी. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटतो तुम्हाला सांगा नक्की. आणि व्हिडिओला सगळेजण सबस्क्राईब करा. सध्या तर मी मराठीमध्येच व्हिडिओ काढतो, त्यामुळं जे हिंदी बघणारे असतात त्या लोकांना सहजी काही समजत नाही आपण जे बोलतो, त्यामुळे ती लोक सबस्क्राईब करत नाहीत आपल्या चॅनलला. पण ज्यांना मराठी समजतं आहे, जे आपले आपले महाराष्ट्रातले लोक आहेत, त्यांना तरी माझं एकच म्हणणं आहे की सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही समोर जी दिसते आहे ते एक नुसतं बघतच बसायचं असं वाटतं, कारण की काय दिसतंय राव जबरदस्त. चला मित्रांनो, आता वेळ झाले आपल्याला.